कृष्णा जिथं आहे तिथंच थांब, आतमध्ये येऊ नको अजिबात. का रे, काय झालं? कपडे बदलतोयस का? नाही नाही, तिथंच थांब. थांब, आलो, तिथंच थांब. अरे काय झालं ते तर सांग की. आणि हे बघ, तुझं जी काय काम आहे ते लवकर आटपून घे. मला असं दारात उभं करू नकोस. तू एक काम कर, तू पटकन डोळं बंद कर तुझं. का रे, कशासाठी? तुला डोळं बंद कर म्हणलं ना, कर बंद लगेच. तुझे काय चाललेलं असतं मला खरंच कळत नाही. केले बंद. आता मी सांगतोय तर अजिबात डोळं उघडायचं नाही. बरं. चल पुढं, डोळं उघडू नको अजिबात. राया प्राया ऐक की, मला लई काम आहे ते आपण नंतर. अजिबात डोळं उघडू नको. इथं थांब. कृष्ण, आता हळूच डोळं उघड. किती सुंदर फोटो आहे ते. मग फोटोंमध्ये आपलं प्रेम दिसतंय का नाही? राया, आवडलं ना माझं गिफ्ट? खूप आवडलं. तुझ्या इतकंच आवडलं. असं वाटतं या फोटोंकडे बघतच बसावं, नजरच हटवू नये. तुला सांगते, तू कामानिमित्त जेव्हा जेव्हा बाहेर जाशील ना, किंवा माझ्यापासून लांब असशील, तेव्हा तेव्हा मी या फोटोंशीच बोलत राहणार आहे. कृष्णा, हे सगळे फोटो आहेत ना, हे सतत आपल्याला आपल्या प्रेमाची जाणीव करून देत राहतील. फोटोंमध्ये आपण जेवढे आनंदी आहे ना, तेवढाच आनंद मला तुला आयुष्यभर द्यायचा आहे. तुझ्यासोबत आनंदानं संसार करायचा आहे. या फोटोमध्ये जसं तुझ्या चेहऱ्यावर हसू आहे ना, तीच मला आयुष्यभर तुझ्या होठांवर ठेवायचंय. तुला कायम हसताना बघायचंय आणि तुला खूप खूप पुढे जाताना बघायचंय. राया, मी नाही जगू शकत तुझ्याशिवाय. कृष्णा, तर तूच माझं आयुष्य आहेस. कृष्णा, ही काय सगळं काम तसंच आहे. फक्त लोकांना दाखवायसाठी काम करायचं. कृष्णा किचन मध्ये जाते म्हणजे काम करत असणार असंच वाटत असणार लोकांना, पण ती कसं काम करतीये हे नाही बघायला येत कोणी. कृष्णा, माझं फक्त तोंड दिसतं, पण मी का बोलते हे नाही दिसत कुणाला. आता काय, हे सगळं मलाच आवरायला पाहिजे. आत्या, बोलवलं का? आओ आओ, तुम्ही कशाला करताय? तुम्ही व्हा बाजूला, मी आवरते समजा. मग ही आधी आवरायला काय झालं होतं की मी काम करायला याची वाट बघत होतीस? आओ तसं नाही आत्या, मी रायाला आवडीची भाजी इचरायला गेले होते. का? त्याच्या एकट्याच्या आवडीची का? घरात दुसरी माणसं राहत नाहीत? सगळे एकत्र राहतो ना, मग सगळ्यांच्या आवडी जपायला नको? तुमचं अगदी बरोबर आहे आत्या, पण माझं ठरलंय, आज मी तुमची आवड जपणार आहे. म्हणूनच रायाला तुमच्या आवडीची भाजी कोणतीही इचरायला गेले होते. कायम तुम्हीच बाकीच्यांच्या आवडी निवडीचा विचार करता, म्हणून खास तुमच्यासाठी आज तुमच्या आवडीची भाजी बनवणार आहे मी. आत्या, मला माहित आहे मी तुम्हाला लई त्रास दिलाय, मला त्यासाठी माफ करा की. मी ठरवलंय, यापुढे तुमचं मन जिंकायचं आणि तुमच्या मनाप्रमाणेच वागायचं. मी प्रयत्न करणार आहे. आत्या, तुम्ही लई प्रेम करता ना रायावर. मी रायाच्या संसारात काही बी कमी पडून देणार नाही आणि तुम्हाला दिलेलं वचन बी पूर्ण करणार आहे. फक्त माझ्यावर थोडासा विश्वास ठेवा. आणि आता जाऊन तुम्ही आराम करा, बाकीचं सगळं मी आवरते. ठीक आहे, पण ही सगळं काम व्यवस्थित करीन. तुम्ही काय बी काळजी करू नका. तुम्हाला तक्रार करायची एक बी संधी देणार नाही बघा मी.
आत्या, आता काय झालं? अहो मी बघितलंय दरवर्षी विधात्यांच्या घरात या महिन्यात गोंधळ असतोय ना, मग ह्या वर्षी नाहीये का? आज किती तारीख आहे? आज 18. अगं आजच आहे किती तिथी? हा, मी कशी काय विसरले? बरं झालं आठवण करून दिलीस, नाहीतर गोंधळ राहिला असता. थांब मी आले यांच्या कानावर घालून. ऐका की, हं. रायावर राग नका की धरू. तुमचा जसा त्याच्यावर जीव आहे ना, तसाच त्याचा बी तुमच्यावर लई जीव आहे. होता, आता तो तुझ्यावर आहे. तो विसरलाय आईला. असं हा आत्या, असं काय बी नाहीये, तुम्ही ऐका तरी. आत्या, अहो, या लग्नाच्या गडबडीत आपण एक महत्वाची गोष्ट विसरूनच गेलो आणि तुमच्या पण लक्षात नाही आली. काय हो? दरवर्षी आपल्या कुटुंबाचा गोंधळ असतो आपल्या दारापुढं. आज ती तिथी आहे आणि ह्या वर्षी गोंधळ चुकवताय का काय? नाही नाही, असं चुकून कसं चालेल? परंपरेनं चालत आलेला गोंधळ येतो. राया, ओ राया. हा भाऊसाहेब, आलो. बोला की भाऊ. राया, अरे परंपरेनं चालत आलेला आपला गोंधळाची तिथी आज आहे. आम्ही विसरून गेलो, यांनी आठवण करून दिली. तू एक काम कर, त्या गोंधळांना निरोप दे. आज रात्रीच गोंधळ झाला पाहिजे. भाऊसाहेब, तुम्ही कसली बी काळजी करू नका, मी बघतो सगळं. आणि असं बी आमच्या लग्नानंतरचा पहिलाच गोंधळ आहे ह्यो. लग्नानंतर आमचा बी गोंधळ घालायचा राहिलाच होता की. सगळंच होऊन जाईल. बरं चला, मी लागतो तयारीला. काळजी करू नका. आता आमच्या पोरावर आम्ही जबाबदारी टाकली ना, तो व्यवस्थित पार पाडणार. तुम्ही घरची जबाबदारी बघा आता. हो. अरे किती फवारा मारतोयस? आंघोळ केली नाहीस काय? पारवस आहेस का? मम्मी, माझ्या होणाऱ्या बायकोला भेटा जाणार आहे मी. असा कसा पारस राहील? 3 वेळा आंघोळ केली सकाळपासून. किती वेळा? 3 वेळा. मग अजून 3 दाखर. बोली आत्या. अंतरा कसं दिसतोय? हा, छान दिसतोय. आत्या, ऐक ना, मला आज मेहंदी काढायची आहे. सो कोणी आहे का ओळखीचं गावातलं जे मला मेहंदी काढून देईल? मला पण मेहंदी काढायची मम्मी. अगं मग त्याच्यासाठी ओळखीचं कशाला पाहिजे? आपली कृष्णी आहे की, ती काढल मेहंदी. तुला जशी पाहिजे का नाही तशी काढून देईल बघ. हो. नाहीतरी हितनं पुढे तिला आपली सेवा करायची. तू थांब, हा मी ती कुठे आहे का नाही ती बघून येते. ऋतिक, गुली आत्या आली की कृष्णा मेहंदी काढायला हो म्हणाली की नाही म्हणाली ते मला कळवायला सांग. हा, चल. अंतरा, बोलायचं होतं जरा. बोल ना. मला माहित नव्हतं की तुला मी एवढा आवडतो. खर तर मला तू खूप आवडतोस, पण माझ्यात हिंमतच नव्हती की मी तुला कसं सांगू. हे तू किती हँडसम दिसतोस. तुझी पर्सनॅलिटी, तुझा लुक, मला कळलंच नाही मी तुझ्या प्रेमात कधी पडले ते. खरंच अंतरा? खरं सांगू, मला विश्वासच बसत नाहीये की आपलं लग्न होतंय. अंतरा, माझा तरी विश्वासच बसा नाही. तुझ्यासारखी सुंदर पोरगी माझी बायको होणार आहे. फक्त आपलं लग्न होऊ दे, मग तू बघच. तुला विश्वास बसणार नाही अशा किती गोष्टी करते ते. बाय. अंतरा, मम्मी, आयुष्यात फक्त एकच काम लय भारी केलंस तू. माझं अंतराशी लगीन लावून टाकले. अगं एकटीच आवडतेस, दे मी पण मदत करते. अंतरा, अगं तू कशाला मदत करतेस? मी करते समजा. राहू तू दे. इकडं बस, मी करते, थांब. काय ग, काय म्हणतेस? हे फोटो कधी लावले ग? आजच लावला. रायाने मला गिफ्ट दिलाय. छान आहेत. तू किती लकी आहेस, तुला रायासारखा नवरा मिळालाय. ते मात्र खरं आहे बघ. हाय का, काम करण्याच्या नादात तुला विचारायचंच राहिले. काय ग, काय काम होतं का माझ्याकडं?
अगं तुला गुली आत्या काही बोलली नाही का? नाही. मला वाटलंच होतं ती दुसऱ्या कुठल्या तरी कामात विसरली असणार, म्हणून मी चाले तुला सांगायला. आज माझ्या हातावर मेहंदी काढायची, तू काढशील? का नाही काढणार, काढेन की. नाही नको, राहू दे. अगं अंतरा, काय झालं? मला खूप भीती वाटते. आज दुसऱ्यांदा माझ्या हातावर मेहंदी काढली जाणार. कुणास ठाऊक पुन्हा मागच्या वेळेसारखं यावेळेसही लग्न मोडलं तर. अंतरा, I'm sorry. इकडे बघ, इकडे बघ. रडायचं थांबव पहिले. आयुष्यात एखादी घटना घडली म्हणून ती परत परत घडेल असं नसतं ग. तू पहिलं हे सगळं डोक्यातनं काढून टाक. हे बघ, हे लग्न म्हणजे तुझ्यासाठी एक नवीन संधी आहे, एक नवं आयुष्य सुरू करण्यासाठी. मग भूतकाळातल्या गोष्टींमध्ये का रमत बसतेस आणि का स्वतःला त्रास करून घेतेस? ते किती नाही म्हटलं तरी त्रास होतो ग मला. मी प्रयत्न करते त्या सगळ्या गोष्टी विसरण्याचा, पण त्या गोष्टी विसरल्याच जात नाहीयेत. मला खूप त्रास होतोय त्याचा. अंतरा, काय झालं हिला? अंतरा, अशी का रडतेस ग तू? भीती वाटतेय तिला, ऋतिक सोबतही तिचे लग्न मोडेल म्हणून. अंतरा, अगं इडी आहेस का ग तू? आम्ही सगळे आहे ना तुझ्या सोबत. अजिबात काळजी करू नको तू, काय बी होणार नाही. हा, ह्या वेळेला एकदम व्यवस्थित होईल सगळं. त्यावेळी तू थांबला असतोस तर आज ही वेळ आलीच नसती राया. हे बघ अंतरा, त्यावेळेला जे काय घडलं ते आपल्या हातात नव्हतं. तरी बी या सगळ्यासाठी मी तुझी माफी मागतो. या वेळेला तुझं लग्न अगदी धूमधडाक्यात लावून देणार आहे मी. या घरात तुला कसलीच कमी पडू देणार नाही. तुला जी काय पाहिजे ना, सगळं या घरात मिळेल. खरंच? मग तसं असेल तर मग मला वचन दे, मी मागेन ते सगळं मला या घरात मिळेल. मी वचन देतो तुला. ठीक आहे. रंजना, अगं हळकुंड, सुपारी, इड्याची पानं, खारी खोबरं आणलंस ना? सगळं ठेवलंय तिथं चौकटीच्या शेजारी, आणि आंब्याची मेट पण रवली आहे. गहू ठेवलेत का? वय वय, ती बी दिलाय की. अगं होते. चला गाण्याला सुरुवात करूया. थांबा, येऊ द्या जरा. घरच्या सुनबाईला तिचंच क अक्षरापासून नाव आलंय ना. वय वय. कृष्णे, ए कृष्णे, लवकर ये घाणा भरायला. हा, आले भैयाजी. आले. चला करूया सुरुवात. घानाजी भरीला आधी तुळशीला विडा ठेवा, तुळशीला विडा ठेवा, मग मूर्त मेळावा. कृष्णे, तू म्हण की एखादी ओवी. अगं तुझा आवाज लई गोड आहे बघ. अहो नाही भैयाजी, मला नाही जमणार. म्हण ना, तू छान म्हणशील, म्हण ना. हाय का आता? अगं एवढी शिकलेली आहेस, जमतय तुला, मला चांगलं माहित आहे. अगं सगळे म्हणतायत तर म्हण की ग. घाना मी बरी येते गणराया रे गणपती, अक्षदा टाकायाला आले शंकर पार्वती, अक्षदा टाकायाला आले शंकर पार्वती. जात्यानं सवला तुला सुपारी बांधयली, सुपारी बांधयली, नवऱ्या हळद लागयली, सुपारी बांधयली, नवऱ्या हळद लागयली. जात्यानं सवला
तीळ तांदूळ तुझा घास, तांदूळ तुझा घास, नवऱ्या मोत्यानं याचा घस. घ्या मजा करून. लवकरच तुमच्या आयुष्यात वादळ येणार आहे. कृष्णे, जा हळदी कुंकाचं ताट घेऊन किचन मधून. आलेच. राया सोड, मला कोणीतरी बघ. बघू दे, मी माझ्या बायकोला तर मिठी मारली. हो का? कृष्णा, माझ्यासाठी गाणं म्हण ना. राया, मला लाज वाटते. त्यात लाजायचं काय? बाहेर एवढं भारी गाणं म्हणलंस, माझ्यासाठी 2 ओळी गाणं. राया, अरे राया सोड. अरे आता जोपर्यंत तू गाणं गात नाहीस तोवर मी तुला सोडणारच नाही. नाही, मला लाज वाटते. कृष्णा, माझ्यासाठी एकदा. ठीक आहे. पहिली माझी ओवी ग कुंकवाच्या धन्याला, उदंडला भोवूक बाई काळा माझ्या मण्याला. दुसरी माझी ओवी ग जात्याची ही गरगर, सुखी ठेव देवा माझ सासर आणि माहेर. कृष्णा, अजून एकदा म्हण की. माझं मनच भरलं नाही. हा, तुझं मन कधीच भरत नाही. कृष्णा, हिने माझ्यापासून माझ्या रायाला हिरावून घेतलंय. माझं लग्न होणार होतं रायाशी, पण स्वतःचा संसार थाटला. आता माझी वेळ. मी रायाला हिच्यापासून हिरावून घेणार, मग दोघांना मी एकमेकांपासून वेगळं करणार. मला संसाराचं सुख कधीच घेऊ देणार नाही. आणि तुमच्या सुखी संसाराची वाट लावली तर मी पण अंतरा नाही. अंतरा नाही, ही ती येळ नाही. तुला जी काय त्रास होतोय का नाही, तो असाच मनात साठवून ठेव आणि एकदा लगीन होऊन दे. एकदा काही लगीन झालं ना की मग ह्या दोघांनी असा त्रास दे का नाही की आयुष्यात परत कधीच ह्यांनी एक होण्याचा प्रयत्न नाही केला पाहिजे. तसंच होणार कुली आत्या.